आईस्क्रीम. आईस्क्रीम अगदी जिव्हाळ्याचा विषय म्हणजे आपल्या मुलांचं बरं का. नाव काढलं तरी सुद्धा त्यांच्या तोंडातून लाळ गळते. तर हे आईस्क्रीम आपण बनवणार घरच्या घरी. आईस्क्रीम करायचं म्हटल्यानंतर मुलांना अगदी दिवाळी आल्यासारखं वाटत असतं बरं का. तर आपण तयार करणार आहोत कस्टर्ड आईस्क्रीम, मँगो फ्लेवरचं. मस्त टेस्टी स्मूदी जिभेवर पडताच एकदम वितळणारं हे आईस्क्रीम, हायजीन हेल्दी, त्याच्याबरोबर झटपट होणारं. तर इथं ठेवलं आहे शेगडीवर कढई, आणि कढई थोडीशी गरम झालं की त्यामध्ये 2 ते 3 चमचे पाणी घालायचं, म्हणजे दूध खाली चिटकत नाही हो. तर आपण घरामध्ये जितके सदस्य आहेत तितकं इथं दूध वापरायचं आहे. तर मी इथं अर्धा लिटर दुधापासून 6 माणसांना आईस्क्रीम केलं. तर त्यामध्ये घातलं आहे दूध, आणि बरोबर दुधावरची शाईसुद्धा घालायची त्या दुधामध्ये, म्हणजे छान क्रीमी आणि विशेष म्हणजे घट्ट मुट्ट होतं बरं का. कस्टर्ड पावडर वापरणार आहेच, तरी पण ह्यामध्ये शाईसुद्धा घातली आहे. तर आता हे छान दुधाला 2 ते 3 वेळा उकळी मारून घ्यायची आणि लो फ्लेमवर आटवून घ्यायचं. थोडा वेळ आटवलं की त्यामध्ये घालायचं कस्टर्ड पावडर. तर तुमच्या घरामध्ये कस्टर्ड पावडर नसेल तर तुम्ही कॉर्न फ्लावरचं पीठसुद्धा वापरू शकता बरं का. तर त्या कॉर्न फ्लावरच्या पिठामुळे सुद्धा घटसरपणा ह्या दुधाला येतो. घरामध्ये तयार होणारे आईस्क्रीम अगदी हायजीन आणि हेल्दी असं असतं. दुकानामध्ये बाजारामध्ये जे मिळतं ते एकदम केमिकल आणि हायजीन नसतं बरं का. आणि व्हिडिओ बघतच असाल तुम्ही इंस्टाग्रामवर आणि यूट्यूबवर. तर आपण घरच्या घरी एकदम टेस्टी हेल्दी आईस्क्रीम करणार आहोत. तर कस्टर्ड पावडर आपण घातली आहे दुधामध्ये 2 चमचे, आणि त्या थंड दुधामध्ये मिक्स करून गरम दुधामध्ये ओतून द्यायचं आणि एकसारखं हलवायचं. नंतर आणि छान टेस्ट येण्यासाठी ह्यामध्ये घातलं 2 चमचे मिल्क पावडर. घरामध्ये असली तर वापरा आणि नसली तरी सुद्धा चालते, पण मिल्क पावडरनं छान टेस्ट येते. आपण चवीच्या बाबतीत अजिबात हायगे करत नाही, त्यामुळे घरामध्ये ज्या टेस्टी वस्तू असतात, मिल्क पावडर, कस्टर्ड पावडर किंवा काजू बदाम काय काय असेल ते आपण ह्यामध्ये घालणार आहोत. तर असं छान घट्ट मोठं दूध हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. दुधावरची शाईसुद्धा येत असते तीसुद्धा त्यामध्ये मिक्स करून घ्यायचे. दूध जेवढं घातलं आहे अर्धा लिटर, थोडं निम्मं झालं पाहिजे उकळून तोवर वाट बघायची. आणि इकडं बघा आपण आणि छान हेल्दी आपण आईस्क्रीम करण्यासाठी घेतलं आहे मखना, बदाम, काजू आणि कोणते आवडत असतील ते ड्रायफ्रूट ते सुद्धा तुम्ही वापरू शकता. आणि गोडाचे आहे ना, तुम्हाला आवडतं तेवढं तुम्ही इथं साखर वापरू शकता किंवा गुळाचा वापर केलं तरी सुद्धा चालतो. तर इथं मी साखर घालून आईस्क्रीम करत आहे. मुलांची खूप दिवस झालं रिक्वेस्ट होती की मम्मी आईस्क्रीम कर घरामध्ये. तर इथं मी केलं आहे कस्टर्ड आईस्क्रीम. दरवेळेला मागच्या वेळेला आपण केलं तर 20-20 बिस्किट पुड्याचं आईस्क्रीम, आणि आजचा आहे व्हिडिओ तो कस्टर्ड आईस्क्रीमचा. तर हेल्दी आणि टेस्टी असं आईस्क्रीम आहे. हेल्दी कशासाठी, कारण ह्यामध्ये घातला आहे मखना, बदाम, काजू आणि छान टेस्ट येण्यासाठी विलायची वापरली आहे. तर हे थोडा वेळ 5 ते 10 मिनटं लो फ्लेमवर परतून घ्यायचं, म्हणजे मखना आहे तो कुरकुरीत झाला पाहिजे. आणि हे भाजल्यानंतर लगेचच मिक्सरला बारीक होतो आणि फ्लेवरसुद्धा छान देतो बरं का. तर टेस्ट बरोबर हेल्दीचं सुद्धा काळजी घेतली आईस्क्रीम बरोबर, म्हणजे आईस्क्रीम खाऊन आपण आजारी पडणार नाही याची काळजी घ्यायची. बाजारातलं खाल्ल्यानंतर आपण लगेच आजारी पडतो. तर इथं आपण आता छान दूध आटलं आहे, निम्मं झालं आहे, घातलं आहे तेवढ्यापेक्षा. आणि कस्टर्ड पावडरमुळे सुद्धा घटसरपणा आला आहे याला. मिल्क पावडरसुद्धा घातली आहे आणि उकळी छान मारली आहे. आणि नंतर टेस्ट करून बघायची घटसर झाले का पळीला. तर घट्ट झालं आहे आणि थंड होण्यासाठी ठेवायचं. इथं आता हे आपलं काजू, बदाम आणि मखनासुद्धा थंड झालं आहे. विलायचीसुद्धा घातली आहे छान टेस्टसाठी. आणि थंड झालेलं हे आता ड्रायफ्रूट्स मिक्सरमध्ये ह्याची पावडर करून घ्यायची. तर इतकी छान ह्या पावडरीनं फ्लेवर येतो ना आईस्क्रीमला. नक्कीच ह्या पद्धतीने ट्राय करा. आणि केल्यानंतर आपल्या सोनाली किचनला जाता जाता सबस्क्राईब करायला विसरू नका. अगदी साध्या, सिंपल आणि कोणीही तयार करेल अशा रेसिपी आपल्या सोनाली किचनवर असतात. तर आमच्या घरामध्ये जास्त गडबड होती, कारण की माझ्या मुलांना बरं का. तर कधी एकदा आईस्क्रीम होतं तयार असं झालं. तर परातीत थंड पाणी ठेवलं होतं आणि थंड पाण्यामध्ये हे कढईत ठेवून हे बॅटर सगळं थंड करून घेतलं आहे. थंड झाल्यानंतरच मिक्सरच्या भांड्यात घाला, गरम गरम घालू नका, हाताला भाजलं जातं. तर हे थंड झालेलं आहे. आता मोठं घ्यायचं जार मिक्सरचं आणि नंतर घालायचं. आणि ही कढईसुद्धा चाटून पुसून माझ्या मुलगीनं खाल्लं आहे. लगेचच कढई लगेच मागितली. आणि बाजूची जी शाई असते छान टेस्ट लागते बरं का आईस्क्रीमपेक्षा पण. आणि जे आपण पावडर करून घेतली होती मखना, काजू, बदामची तीसुद्धा ह्यामध्ये घालून घेतली. आणि हे सर्व आता मिक्सरचं टोपण लावून आपण चांगलं बारीक स्मूदी असं बारीक करून घ्यायचं. आपण जेव्हा आईस्क्रीम तयार झाल्यानंतर आईस्क्रीम एकदम जबरदस्त लागतं बरं का. घरच्या घरी कोणत्याही फ्लेवरचं आईस्क्रीम करा, छानच लागतं. तर इथं आता मुलगी माझी कढई पुसून खात आहे, ते सुद्धा मी इथं व्हिडिओ दाखवला आहे तुम्हाला.
मुलं आहे ते खूप एक्साइटिंग असतात असे काहीतरी पदार्थ तयार करताना. आईस्क्रीम म्हणा, कोणताही गोडाचा पदार्थ असू दे, चॉकलेट, असे पदार्थ करताना खूपच मुलं आपल्या ॲक्टिव्ह असतात आणि खूप आनंदी असतात. एक कंटेनर घ्यायचं, लहान असं डबा घ्यायचा आणि त्यामध्ये जे स्मूदी बॅटर आहे ते घालून घ्यायचं. हा सिल्वर पेपर हातरला आहे आणि त्यावर टोपण लावून आता फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे 11 ते 12 तास. म्हणजे संध्याकाळी हा कार्यक्रम करायचा आणि फ्रीजमध्ये ठेवा. दिवसाचं काय होतं, दिवसभर ठेवलं दिवसाचं 100 वेळा हा फ्रीजर उघडला जातो आणि मुलं सारखं चेक करत असतात. त्यामुळं घरामध्ये जेव्हा लहान मुलं असतात त्यावेळेला हे संध्याकाळी आईस्क्रीम करून सकाळच्याला तयार होईल असंच तयारीत करत जावं आईस्क्रीम हे. तर एवढ्यासुद्धा संध्याकाळचं आमच्या मुलांनी 2 ते 3 वेळा बघितलं होतं उघडून. तर सकाळी हे आईस्क्रीम तयार झालं आहे. 11 ते 12 तास हे ठेवलं होतं फ्रीजरमध्ये. मस्त असं घरच्या घरी तयार केलं आहे. हायजीन, हेल्दी, टेस्टी कस्टर्ड आईस्क्रीम. भरपूर असे ड्रायफ्रूट्स घातले आहेत आणि चवीलासुद्धा जबरदस्त. अगदी दुकानामध्ये बाजारामध्ये मिळते त्याच पद्धतीने बनवायचं आहे घरच्या घरी आईस्क्रीम. आणि ही आईस्क्रीम कोणीही तयार करेल. तर ह्यामध्ये तुम्हाला ड्रायफ्रूट्स घालणार नसाल तर ते सुद्धा स्किप करू शकता. फक्त दूध आणि कस्टर्ड पावडर जे बॅटर होतं किंवा ते मिक्स होतं दुधाचं तेवढ्यातच तुम्ही आईस्क्रीम केलं तरीसुद्धा छान लागतं. तर हे बघा मस्त असं घट्टमुट्ट झालं आहे. रात्रभर ठेवल्यानंतर हे आईस्क्रीम तयार झालं आहे बघा. घरच्या घरी हेल्दी आईस्क्रीम तुम्हीसुद्धा तयार करा. तर चमच्याने हे काढून घेत आहे बघा मी. काय दिसताना देखणं पान दिसत आहे बघा. अगदी दुकानात मिळतं त्याच पद्धतीने. तर माझ्या मुलांना खूप आवडलं आईस्क्रीम. तर आपण ह्यामध्ये ड्रायफ्रूट्स घातल्यामुळं ह्याला कलर जरा असा वेगळा आला आहे. फक्त तुम्ही कस्टर्डचा आईस्क्रीम केलं असं केसरी कलर येतो. तर आपण बदाम आणि काजूनी ते मखना घातला आहे बारीक करून, त्यामुळे असा थोडासा कलर आला आहे पेड्यासारखा आणि त्यामुळे छान टेस्ट आली आहे. अगदी टेस्ट बरोबर आपण हेल्दीसुद्धा हे आईस्क्रीम केलं आहे ड्रायफ्रूट्स घालून. आणि उन्हाळ्यामध्ये लहान मुलांना काहीतर असं लागतंच, टिंग टिंग वाजवत आपल्या दारापुढं आईस्क्रीमवाले येतच असतात. त्यांच्याकडून आईस्क्रीम घेण्यापेक्षा आपण घरच्या घरी पोट भरून आईस्क्रीम करू शकतो अगदी हायजीन असं. तर एकदम आपल्या दुकानामध्ये मिळतं तसंच क्रीमी असं झालं, तोंडात टाकताच असं विरघळणारं स्मूदी हे आईस्क्रीम तयार. आणि हे आईस्क्रीम माझ्या मुलांना द्यायला गेले आहे मी. तर नक्कीच ह्या पद्धतीने तुम्ही सुद्धा आईस्क्रीम करा आणि केल्यानंतर आपल्या सोनाली किचनच्या कमेंट बॉक्समध्ये सांगा कशा पद्धतीने झालं. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा मला. आणि सोनाली किचन बघायला आवडत असेल तर आपल्या सोनाली किचनला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र करायला अजिबात विसरत जाऊ नका. खूपच कष्ट करावे लागत असतात कोणताही पदार्थ करताना. झाले आणि खूप छान जबरदस्त झालं. तर माझा मुलगा बघा खूप आवडीनं खाल्लं सगळ्यांनी. एकदम स्मूदी असं आईस्क्रीम झालं आहे. तुम्ही सुद्धा नक्कीच तयार करा. आणि असंच सोनाली किचन पाहत राहा. धन्यवाद.